राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। महापरिनिर्वाण दिन याचा अर्थ केवळ शरीरानेच निघून जाणे असा नसून ते विचार आणि त्याचा आचरण हे कायम चिरंतन राहावं अशा दृष्टीने हा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करू। साजरा करणं असं म्हणणं चुकीचं होईल, कारण हे एक प्रकारचं स्मरण आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात प्रचंड संघर्ष केला। ते केवळ दलितांसाठीच लढले असं नाही, तर संपूर्ण मानवजातीत एक प्रकारची समानता आणि एक प्रकारची एकोपा निर्माण व्हावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात संघर्ष केला। हे करत असताना त्यांना अनेक ठिकाणी अडचणी आल्या, अनेक ठिकाणी त्यांना विविध अशा प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यांचे अनेक आंदोलनं झाली। त्यामध्ये नाशिक शहरात आपल्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। एक प्रकारचा मानवतेचा एकोपा हा निर्माण व्हावा हा त्यांचा मुख्य संदेश हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांचं एक वचन आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संघर्ष करा आणि एकत्र या आणि संघर्ष करा। आज आपल्या भारतात आपण बघतो आहे की सर्वत्र एक प्रकारचं संविधानाच्या विरुद्ध असं काम सुरू झालेलं आहे। आपल्या सगळ्यांसाठी आशेचा किरण हे राहुल गांधी हे आहेत, कारण त्यांनी कायम संविधानाच्या पुढे एक प्रकारची प्रत घेऊन आपल्या सगळ्यांना हा संदेश दिलाय की जरी डॉक्टर बाबासाहेब या शरीराने आपल्यात नसतील, परंतु त्यांचे विचार, त्यांचं आचरण हे आपल्या हृदयात आपण जिवंत ठेवू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण याची एक प्रकारे आपण काँग्रेसच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन संघर्ष करून आपण त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला अनेक उज्ज्वल दिवस आणि या दलितांसाठी, सगळ्या समाजातल्या शोषित वंचितांसाठी आपल्याला प्रचंड असं काम करायचं आहे। आणि या प्रसंगी त्यांचं स्मरण करणं हे तर योग्यच आहे, परंतु त्यांचे विचार आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण एक प्रकारचा संकल्प केला पाहिजे। या दिवशी मी त्यांच्या प्रचंड अशा कार्याला एक प्रकारचा मानवंदना देतो आणि सगळ्यांसाठी पुनश्च एकदा प्रार्थना करतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो।